नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विवेक देवकर, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रदीप शंकरराव आवताडे आपले सभासद असून त्यांच्या ऊस क्षेत्रामध्ये दोन प्रकारच्या आपण व्हरायटी घेतल्या होत्या. माझ्या ह्या हातात जी व्हरायटी आहे ती 150006 राहुरी कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली व्हरायटी आहे आणि दुसऱ्या बाजूला ही आपली फुले 265 ही पण राहुरी कृषी विद्यापीठानेच डेव्हलप केलेली व्हरायटी आहे. या दोघांचा डिफरन्स आपण काढण्यासाठी आपण हा प्रयोग घेतलेला आहे. या प्रयोगामध्ये आपण ऊसाचे वजन, ऊसाला येणारी रिकव्हरी या दोन्ही गोष्टी आपण यामध्ये चेक करणार आहोत. आपल्याला जवळ ब्रिक्स मीटर आहे आणि वजन काटा पण आहे. तर 265 ऊसाच्या आपण कांड्यामधून विशेष गोष्ट म्हणजे हे दोन्ही ऊस एकाच शेतकऱ्याचे आहे, एकाच लागण तारखेचे आहे, 25/11 बरोबर ना. 25/11 ह्या दिवशीच लागवड केलेली आहे मागच्या वर्षी 2024 मध्ये. तर आपण दोन्ही ऊसांच्या कांड्या मोजू. आता प्रथमतः आपण 265च्या घेऊ. हा ऊस खालून तुटलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 265च्या 30 कांड्या आहेत. त्यानंतर आता 150006 ऊस जातीच्या कांड्यामधून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 दोन्ही ऊस 25/11 मागच्या वर्षी लागवड झालेली आहे. 265च्या 30 कांड्या आहे आणि ह्याच्या 28 कांड्या आहे. म्हणजे दोन्ही ऊसांच्या व्हरायटीमध्ये 2 कांड्यांचा फरक आहे. तर आपण या दोन्ही ऊसांचे आपण ब्रिक्स तर घेतलेलेच आहे. ब्रिक्सचे रिपोर्ट आपण व्हिडिओमध्ये फोटोच्या स्वरूपात तुम्हाला दाखवतो. आता या ऊसाचे आपण वजन घेऊ. सर कोयत्याने याचे 4 तुकडे करा. व्हिडिओ नॉन स्टॉप चालू हा. 265चा करून जवळून दाख. पंधरा 150006 व्हरायटीची विशेष गोष्ट म्हणजे हा ऊस हार्ड आहे, टणक आहे. ज्या ठिकाणी डुकरांचा वगैरे त्रास आहे त्या ठिकाणी हा ऊस एकदम चांगला चालू शकतो, कारण की हा ऊस डुक्कर वगैरे खात नाही. जवळ आहे थोडं, गाठण बांधली. आता याचं युनिट आपण किलोग्राम्स मध्ये करून घेऊ. सोडावर वजन दिसते. हां, तर 150006चं वजन 2 किलो 750 ग्रॅम आपण इथं बघू शकतो. 2 किलो 750 ग्रॅम हे एका ऊसाचं वजन आहे. काढावर पुन्हा करून बघू आपण. राहू द्या पुन्हा करून पाहू. सोड, जवळून दाखव. 2 किलो 750 ग्रॅम आपल्या ह्या ऊसाचं वजन भरलेलं आहे. हा संपूर्ण ऊस आहे. काढ, याला जोडा. आता 265 आहे. 265चं पण आपण वजन करून बघू.
जवळून दाखव बघा. आपल्या काट्याला चुकलं ते का बंद झाले कस काय चालू होता ना? चालू राहता चला काढा रेकॉर्डिंगची मिनटं दिसते दिसतंय ना. हम्म. 265चं वजन 2 किलो 730 ग्रॅम आहे. म्हणजे 265चं यावेळेस वजन कमी भरलेलं आहे थोडं 20 ग्रॅमनी. याच्या आधी आपण दोन्हींमध्ये फक्त 20 ग्रॅमचा डिफरन्स आहे. म्हणजे आपण हे मानू शकतो महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या व्हरायट्या दोन्ही पण सारख्याच आहे. ब्रिक्स पण जवळपास आम्ही जे घेतले ते सारखेच आहे. फायदा ह्या व्हरायटीत एक आहे, 15006 मध्ये 15006 व्हरायटी ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी डुकरांचा त्रास आहे त्या ठिकाणी व्हरायटी योग्य राहील. आणि 265 इथं ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठं चांगलीच आहे. ह्या प्रयोगादरम्यान आपण दोन्ही व्हरायटींचे ब्रिक्स चेक केले होते. या माध्यमातून 15006चे ब्रिक्स 19.83 आले तर 265चे ब्रिक्स 21.23 आले. ऊसाच्या ब्रिक्सबद्दल बोलायचं ठरलं तर आपण ह्या दोन्ही व्हरायटीच्या ऊसांचे एकच सॅम्पल घेतले होते. त्यामुळे आपण ह्या सॅम्पलवरून पूर्ण प्लॉटची ब्रिक्स किंवा शुगर रिकव्हरी एवढीच बसेल असं आपण ग्राह्य धरू शकत नाही. आपण जे 2 ऊस सिलेक्ट केले हे दोन्ही पण सारख्याच जाडीचे होते आणि सारख्याच वयाचे होते. त्याच्यामुळं आपल्याला परफेक्ट रिडिंग यामध्ये मिळाली आहे. दोन्ही ऊसाचे वजन सारखेच आहे. त्याच्यामुळं आता यापुढे कन्फ्युजन होण्याचं काही कारण नाही. ज्या शेतकऱ्यांना जी व्हरायटी ज्या रानामध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये सूट झाली तीच व्हरायटी शेतकऱ्यांनी करावी. धन्यवाद.